कूलचा उपयोग भूतकाळातील क्षमता म्हणजेच पास्ट ॲबिलिटी. जर भूतकाळात आपली एखादी गोष्ट करण्याची क्षमता असेल तेव्हा कूलचा वापर केला जातो. नम्र विनंती म्हणजे एखाद्याला आपल्याला विनंती करायची असेल म्हणजे पोलाईट रिक्वेस्ट तेव्हा कूलचा वापर केला जातो. आणि शक्यता म्हणजे एखादी घटना घडण्याची शक्यता असेल तेव्हा कूलचा वापर केला जातो. आता आपण कूलचे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. त्यासाठी प्रथम सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर कूल, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता येथे एक्झाम्पल आहे, मी हे करू शकलो किंवा मी हे करू शकत होतो. असे जर वाक्य असेल तेव्हा आपण कूलचा वापर करतो. आता त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय कुल डू इट. आय कुल डू इट म्हणजे मी हे करू शकत होतो किंवा मी हे करू शकलो. सर्वात प्रथम आय हा सब्जेक्ट, नंतर कुल, डू हे क्रियापद आणि इट हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण अजून काही सेंटेन्स बघूया. मी लहानपणी पोहू शकत होतो. आय कुल स्विम व्हेन आय वॉज यंग. आय कुल स्विम म्हणजे मी पोहू शकत होतो. व्हेन आय वॉज यंग जेव्हा मी लहान होतो. ती चांगले गाऊ शकत होती. शी कुल सिंग्स वेल. शी कुल सिंग वेल म्हणजे ती चांगले गाणे गाऊ शकत होती. तो सायकल चालवू शकत होता. ही कुल राईड अ बायसिकल. ही कुल राईड अ बायसिकल. बायसिकल म्हणजे सायकल, राईड म्हणजे चालवणे. ही कुल राईड अ बायसिकल, तो सायकल चालवू शकत होता. आम्ही इंग्रजी बोलू शकत होतो. वी कुल स्पीक इंग्लिश. वी कुल स्पीक इंग्लिश. सर्वात प्रथम सब्जेक्ट वी, नंतर कुल, स्पीक हे क्रियापद आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही मला मदत करू शकत होतात. यू कुल हेल्प मी. सर्वात प्रथम कर्ता यू, नंतर कुल, नंतर हेल्प हे क्रियापद आहे आणि मी हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे तो स्ट्रक्चर बघूया. म्हणजेच नकारात्मक वाक्य कशी बनवायची तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम सब्जेक्ट, नंतर कुल नॉट म्हणजे किंवा कुडन, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता येथे एक्झाम्पल आहे, मी ही करू शकलो नाही किंवा मी हे करू शकत नव्हतो. आय कुड नॉट डू इट. आय कुड नॉट डू इट किंवा आय कुडंट डू इट. सर्वात प्रथम आय हा कर्ता आहे, नंतर कुड नॉट, नंतर डू हे क्रियापदाचे पहिले रूप आणि इट हे ऑब्जेक्ट आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. मी पोहू शकत नव्हतो. आय कुड नॉट स्विम. आता इथे आय करता, नंतर कुड नॉट, स्विम हे क्रियापद आहे. ती गाऊ शकत नव्हती. शी कुड नॉट सिंग. शी कुड नॉट सिंग ती गाऊ शकत नव्हती. येथे शी हे कर्ता आहे, नंतर कुड नॉट आणि सिंग हे क्रियापद आहे. तो सायकल चालवू शकत नव्हता. ही कुड नॉट राईड अ बायसिकल. ही कुड नॉट राईड अ बायसिकल तो सायकल चालवू शकत नव्हता. येथे करताही, नंतर नकारात्मक सेंटेन्स बनवण्यासाठी कुड नॉट राईड हे क्रियापद, बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. आम्ही इंग्रजी बोलू शकत नव्हतो. वी कुड नॉट स्पीक इंग्लिश. येथे वी हा कर्ता आहे, नंतर कुड नॉट हे नकारात्मक सेंटेन्स बनवण्यासाठी स्पीक हे क्रियापद आहे आणि इंग्लिश ऑब्जेक्ट आहे. तुम्ही येऊ शकत नव्हता. यू कुड नॉट कम. यू कुड नॉट कम म्हणजे तुम्ही येऊ शकत नव्हता. यू हा कर्ता आहे, नंतर कुड नॉट आणि कम हे क्रियापद आहे. आता आपण प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची तो स्ट्रक्चर बघूया. क्वेश्चन सेंटेन्स. सर्वात प्रथम कुल, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. येथे एक्झाम्पल आहे, तो तेथे जाऊ शकला का. सर्वात प्रथम कुल, नंतर सब्जेक्ट ही, नंतर गो हे क्रियापद आणि देअर हे ऑब्जेक्ट आहे. कुल ही गो देअर म्हणजे शकला का. सर्वात प्रथम कुल, नंतर ही, तो हा करता पहिले, नंतर कुल, नंतर ही, नंतर गो म्हणजे जाऊ आणि देअर म्हणजे तेथे. आता तू पोहू शकत होतास का. कुल यू स्विम. कुल यू स्विम म्हणजे तू पोहू शकत होतास का. शकत होतास का कुलसाठी कुल, नंतर यू हा करता आहे आणि स्विम हे क्रियापद आहे. ती गाऊ शकत होती का. कुल शी सिंग. कुल शी सिंग. सर्वात प्रथम कुल शकत होती कासाठी, नंतर शी म्हणजे ती हे करती आहे आणि सिंग हे क्रियापद आहे. तो सायकल चालवू शकत होता का. कुल ही राईड अ बायसिकल.
सर्वात प्रथम कूल, नंतर ही हा करता आहे, राईड हे व्हर्ब आहे आणि बायसिकल ऑब्जेक्ट आहे. तुम्ही येऊ शकत होतात का? कुल यू कम. कुल यू कम म्हणजे तुम्ही येऊ शकत होता का. सर्वात प्रथम शकत होता का साठी कुल, नंतर यू म्हणजे तुम्ही सब्जेक्ट आणि कम हे क्रियापद आहे. आम्ही मदत करू शकत होतो का? कुल वी हेल्प. सर्वात प्रथम कुल म्हणजे शकत होता का, वी हे करता आहे, नंतर हेल्प हे क्रियापद आहे. आता निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची ते स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम कुल नॉट किंवा कुडंट, नंतर सब्जेक्ट क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल सकट समजून घेऊया. तू पोहू शकत नव्हतास का? कुडंट यू स्विम. कुडंट यू स्विम म्हणजे तू पोहू शकत नव्हतास का. सर्वात प्रथम शकत नव्हतास का साठी कुडंट, नंतर यू म्हणजे तू हे करता, नंतर स्विम म्हणजे पोहणे हे क्रियापद आहे. ती गाऊ शकत नव्हती का? कुडंट शी सिंग. कुडंट शी सिंग म्हणजे ती गाऊ शकत नव्हती का. सर्वात प्रथम कुडंट, नंतर शी ही करती आहे, नंतर सिंग हे क्रियापद आहे. सिंग म्हणजे गाणे. तो सायकल चालू शकत नव्हता का? कुडंट ही राईड अ बायसिकल. सर्वात प्रथम कुडंट, नंतर करता ही, नंतर क्रियापद राईड आणि बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कुडंट शकत नव्हता का साठी कुडंट, नंतर सब्जेक्ट ही, नंतर राईड. गाडी चालवणे साठी राईड हे व्हर्ब आहे आणि बायसिकल हे ऑब्जेक्ट आहे. तुम्ही येऊ शकत नव्हतात का? कुडंट यू कम. कुडंट यू कम म्हणजे तुम्ही येऊ शकत नव्हतात का. सर्वात प्रथम कुडंट, नंतर यू हे सब्जेक्ट आहे आणि कम हे क्रियापद आहे. आम्ही मदत करू शकत नव्हतो का? कुडंट वी हेल्प. कुडंट वी हेल्प म्हणजे आम्ही मदत करू शकत नव्हतो का. कुडंट सर्वात प्रथम वी हे सब्जेक्ट आणि हेल्प हे क्रियापद आहे. आता WH क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे तोच फॉर्म्युला म्हणजे तो स्ट्रक्चर बघूया. सर्वात प्रथम WH1 म्हणजे व्हॉट, हाऊ, हू, वाय हे, नंतर कुल, नंतर सब्जेक्ट, नंतर क्रियापदाचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट आहे. तर आता आपण WH क्वेश्चनची काही सेंटेन्स बघूया. तू काय करू शकत होतास? व्हॉट कुल यू डू. व्हॉट कुल यू डू म्हणजे तू काय करू शकत होतास. सर्वात प्रथम WH वर्ड, नंतर कुल, नंतर सब्जेक्ट यू आणि डू हे क्रियापद आहे. ती कुठे जाऊ शकत होती? व्हेअर कुल शी गो. व्हेअर कुल शी गो म्हणजे ती कुठे जाऊ शकत होती. सर्वात प्रथम WH वर्ड व्हेअर, नंतर कुल, नंतर करते शी आणि गो हे क्रियापद आहे. मी कधी येऊ शकत होतो? व्हेन कुल आय कम. सर्वात प्रथम WH वर्ड व्हेन, नंतर कुल, आय हा सब्जेक्ट आहे आणि कम हे क्रियापद आहे. तू हे कसे करू शकत होतास? हाऊ कुल यू डू दिस. हाऊ कुल यू डू दिस. सर्वात प्रथम WH वर्ड हाऊ, नंतर कुल, सब्जेक्ट यू, डू हे क्रियापद, दिस हे ऑब्जेक्ट आहे. तो तिथे का जाऊ शकत होता? वाय कुल ही गो देअर. वाय कुल ही गो देअर म्हणजे तो तेथे का जाऊ शकत होता. सर्वात प्रथम WH वर्ड वाय, नंतर कुल, नंतर सब्जेक्ट ही, गो हे क्रियापद आणि देअर ऑब्जेक्ट आहे. आता आपण कुलने बनलेली एक स्टोरी लहानची स्टोरी बघूया. रोहन लहानपणी खूप हुशार मुलगा होता. रोहन वॉज अ व्हेरी स्मार्ट बॉय. रोहन वॉज व्हेरी स्मार्ट बॉय. रोहन खूप हुशार मुलगा होता. व्हेन ही वॉज यंग जेव्हा तो लहान होता. तो जलद वाचू शकत होता. ही कुड रीड क्विकली. तो अवघड प्रश्न सोडवू शकत होता. ही कुड सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन्स. आता सर्वात प्रथम इथे ही हा सब्जेक्ट आहे, नंतर कुड, रीड आणि सॉल्व हे क्रियापद आहे. क्विकली आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स हे ऑब्जेक्ट आहे. ही कुड रीड क्विकली म्हणजे तो जलद वाचू शकत होता. तो अवघड प्रश्न सोडवू शकत होता. ही कुड सॉल्व डिफिकल्ट क्वेश्चन्स. तो चांगले चित्र काढू शकत होता. ही कुड ड्रॉ वेल. आता ह्या वाक्यात सर्वात प्रथम सब्जेक्ट ही, नंतर कुड, ड्रॉ हे क्रियापद आहे आणि वेल हे ऑब्जेक्ट आहे. तो आपल्या मित्रांना मदत करू शकत होता. ही कुड हेल्प हिज फ्रेंड. ही सर्वात प्रथम सब्जेक्ट ही, नंतर कुड, हेल्प हे क्रियापद आहे. हिज फ्रेंड म्हणजे ते त्याचे मित्र हे ऑब्जेक्ट आहे. त्याचे शिक्षक त्याच्यावर विश्वास ठेवू शकत होते. हिज टीचर्स कुड ट्रस्ट हिम. हिज टीचर्स सर्वात प्रथम सब्जेक्ट, नंतर कुड, ट्रस्ट हे व्हर्ब आहे आणि हिम हे ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे तो अनेक
बक्षिसे जिंकू शकत होता. देअरफॉर ही कुड विन मेनी प्राइजेस. देअरफॉर म्हणजे त्यामुळे, ही कुड विन मेनी प्राइजेस, त्यामुळे तो अनेक बक्षिसे जिंकू शकत होता. सर्वात प्रथम ही ह्या सब्जेक्ट, नंतर कुड विन हे क्रियापद, मेनी प्राइजेस ऑब्जेक्ट आहे. सर्वजण त्याचा अभिमान बाळगू शकत होते. एव्हरीवन कुड बी प्राऊड ऑफ हिम. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण, प्राऊड म्हणजे अभिमान बाळगणे. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.